नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संविधानाला 75 वर्ष पूर्ण होणार त्या निमित्ताने संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी एनलाइट एज्युटेक तर्फे ही एक प्रश्नमंजुषा स्पर्धा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। या स्पर्धेमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। ही स्पर्धा 14 एप्रिलला होणार आहे आणि या स्पर्धेतून जे विजेते ठरणार आहेत त्या पहिल्या 200 विजेत्यांना बक्षिसं जाहीर करण्यात आलेली आहेत। तर या स्पर्धेचं स्वरूप काय आहे, कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे, कुठे ही स्पर्धा होणार आहे, कुठे ही प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊया। तर या स्पर्धेची तारीख मी सांगितल्याप्रमाणे 14 एप्रिल आहे आणि ही स्पर्धा 11 ते 11:30 या अर्ध्या तासाच्या वेळेत होणार आहे। 50 प्रश्न असणार आहेत। यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे, परंतु रजिस्ट्रेशन फी अत्यंत माफक आहे, 75 रुपये इतकी आहे। सगळ्यांसाठी आहे ही, यात कोणतीही वयोमर्यादा नाही आहे। आणि ही स्पर्धा जी आहे या स्पर्धे झाल्यानंतर याचा रिझल्ट जो आहे हा तुम्हाला लगेच तुमचे मार्क्स समजणार आहेत, परंतु निकाल जो आहे तो जाहीर करून बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हा 20 एप्रिल दिनांकात होणार आहे। म्हणजे 7 दिवसांमध्ये तुम्हाला बक्षिसं तुमची जी आहेत मिळणार आहेत। तर यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। ही स्पर्धा कारण ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे म्हणजे तुम्ही मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवरून या स्पर्धेला कुठूनही हजेरी लावू शकता। आणि ही वेबसाईट आहे एनलाइट एज्युटेकची आणि अँड्रॉइड ॲप अशा दोन्हीही पोर्टलवर किंवा दोन्हीही माध्यमातून तुम्ही रजिस्टर करू शकता। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही रजिस्टर करताना तुमचा जो मोबाईल नंबर आणि जो ईमेल ID तुम्ही देणार आहात त्याच्याच माध्यमातून त्याद्वारेच तुम्ही परीक्षेच्या दिवशी प्रश्नमंजुषेच्या दिवशी लॉग इन करायचं आहे। हे किंवा जर तुम्हाला लिंक आहे ते QR कोड दिलेला आहे, तुम्ही वेबसाईटवर गेलात तरी तुम्हाला QR कोड जो आहे तो अवेलेबल होणार आहे। त्या माध्यमातून तुम्ही ॲपवर जाऊ शकता, वेबसाईटवर जाऊ शकता आणि तिथे रजिस्ट्रेशन करायचं आहे। हे रजिस्ट्रेशन मात्र 14 एप्रिल 10 वाजेपर्यंतच आहे अवेलेबल, म्हणजे 10 वाजेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि 11 वाजता ही स्पर्धा जी आहे ही आयोजित होणार आहे। यात 50 प्रश्न असणार आहेत आणि 30 मिनिटांचा अवधी असणार आहे। यात नेगेटिव्ह मार्किंग आहे 1/4, म्हणजे प्रत्येक 4 प्रश्न जर तुमचे चुकले तर तुमचा 1 मार्क जो आहे हा वजा होणार आहे, म्हणजे एका प्रश्नासाठी 0.25 इतके मार्क वजा होणार आहेत। हे सर्व प्रश्न जे आहेत ते संविधानावर आधारित असणार आहेत, ज्याचा तुम्ही कारण संविधानाविषयी माहिती असणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे आणि त्यासाठीच आपण ही स्पर्धा जी आहे ती आयोजित करणार आहे, अवेअरनेस जो आहे हा चेक करण्यासाठी। त्यानंतर याचा रिझल्ट जो आहे हा टेलिग्राम चॅनल जे आहे एनलाइट एज्युटेकचं त्यावर जाहीर करण्यात येणार आहे। आयोजकांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे। त्यानंतर तुमच्या मार्क जे आहे, तुमचे प्रश्न आणि त्याला तुम्ही दिलेली उत्तरं याची PDF जी आहे ही ॲप्लिकेशनमध्ये अपलोड करण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही ॲप डाउनलोड केलं तर ते जास्त तुम्हाला सोयीचं राहील। त्यानंतर तुम्ही ही प्रश्नमंजुषा अशा प्रकारे त्याचं स्वरूप असणार आहे, अशा प्रकारे वेबसाईटवर हे दिसतं आहे, ऑनलाईन पद्धतीने असणार आहे, अर्ध्या तासासाठी असणार आहे, हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता सहभागी स्पर्धा म्हणजे तुमचं जे PDF जी आहे 5 वाजेपर्यंत अपलोड करण्यात येणार आहे आणि 20 तारखेला याचा बक्षीस समारंभ राहणार आहे। इथे बक्षिसं दिलेली आहेत, तर पहिला जे क्रमांक येणार आहे ज्या विद्यार्थ्याचा त्याला 30,000 रुपये इतकं बक्षीस आहे, दुसऱ्या क्रमांकाला 20,000 आणि तिसऱ्या क्रमांकाला 15,000 इतकी अमाऊंट जी आहे ही बक्षिसाच्या स्वरूपात देण्यात येणार आहे। त्यानंतर उत्तेजनार्थ क्रमांक 1 काढण्यात येणार आहे आणि त्याला 10,000 इतके रुपये जे आहे हे बक्षिसाच्या स्वरूपात मिळणार आहेत। हे झाले 4 विजेते। त्यानंतर 5वा विजेता ते 100 इतक्या मुलांना स्पर्धा परीक्षेची रेकॉर्डेड ऑनलाईन बॅच अवेलेबल करणार आहेत, फ्री ऑफ कॉस्ट फ्री देणार आहे। आणि 101 ते 200 मध्ये जे विद्यार्थी येणार आहेत त्यांना M लक्ष्मीकांत यांचं पुस्तक देण्यात येणार आहे, म्हणजे तुम्ही जे 75 रुपये इन्व्हेस्ट करणार आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला रिटर्न्स यामध्ये मिळणार आहेत नक्कीच। त्यानंतर तुम्ही जर ॲप डाउनलोड केलं स्कॅन कोड वापरून किंवा गुगल प्लेवर तुम्ही जर नाव टाकलं एनलाइट एज्युटेकचं तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता, नाही तर मग www.enlightedutek.com या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला असं पान दिसणार आहे, त्यावर रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्ही। त्यानंतर ज्या दिवशी टेस्ट असणार आहे त्या दिवशी टेस्ट या टॅबवर तुम्ही क्लिक करून तुम्हाला टेस्टला
अप्लाय करता येणार आहे, टेस्ट तुम्हाला देता येणार आहे. मात्र परीक्षेच्या आधी जवळजवळ 15 मिनिटं तुम्हाला लॉग इन करणं गरजेचं आहे. कारण खूप साऱ्या मुलांनी रजिस्ट्रेशन केल्यामुळे आणि करत असल्यामुळे कदाचित लॉग इन आयत्या वेळी होणं हे थोडंसं अवघड जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही वेळेतच लॉग इन करा, वेळेच्या आधीच लॉग इन करा आणि टेस्टसाठी अपियर व्हा आणि तुमचा रिझल्ट जो आहे तो 5 वाजेपर्यंत तुम्हाला देण्यात येणार आहे. बाकी याबद्दल जर माहिती अजून हवी असणार आहे तर ती त्या वेबसाईटवर सुद्धा दिलेली आहे. 11 वाजता टेस्ट जी आहे ही सुरू होणार आहे आणि 10 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन लिंक ओपन राहणार आहे. 10 वाजल्यानंतर मात्र रजिस्ट्रेशन जे आहे ते बंद होणार आहे. तर अशा प्रकारे त्याचं स्वरूप दिसणार आहे तुम्हाला आणि रिझल्ट सुद्धा तुम्हाला दिसणार आहेत. तर या पर्टिक्युलर स्पर्धेमध्ये तुम्ही जरूर सहभाग नोंदवा. काही नाही तरी संविधानाचं तुम्हाला जी माहिती आहे संविधानाबद्दल ती टेस्ट करण्यासाठी, अभ्यासण्यासाठी तरी तुम्ही यामध्ये एनरोल करा. 75 रुपये ही अतिशय माफक फी आहे आणि पहिल्या 200 मध्ये जर तुम्ही आला आहात तर तुम्हाला काही ना काहीतरी मोबदला बक्षीस स्वरूपात मिळणार आहे. तर जरूर या प्रश्न मंजुषेमध्ये तुम्ही सहभागी व्हा. धन्यवाद.